नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कारला धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून मारहाण करत दोघांचे आळंदी रोड येथून अपहरण केले. दोघांकडून जबरदस्तीने ऑनलाईन माध्यमातून पैसे घेत त्यांना चाकण परिसरात सोडून दिले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. विनोद दिलीप सोनवणे, वय वर्ष 33, राहणार भोसरी असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह नितीन गराडे आणि त्याचा मित्र सोन्या या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विशाल शाहूराज दुधभाते, वय वर्ष 25, राहणार हडपसर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. भरधाव ट्रकची पाठीमागून दुचाकीस जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाल्याची घटना खेड तालुक्यातील वराळे गावाच्या हद्दीतील स्पिनी कंपनीजवळ बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. संबंधित महिलेने दुचाकीस्वारास लिफ्ट मागितली होती. ही लिफ्ट तिच्या जीवावर बेतली. महाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कविता कृष्णा देवकर, वय वर्ष 30, राहणार आंबेठाण, तालुका खेड असे या अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. कविता यांना लिफ्ट देणारा दुचाकीस्वार बालाजी लालसिंग राठोड, वय वर्ष 40, राहणार आंबेठाण, तालुका खेड यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक दत्तात्रय मल्लिकार्जुन लोखंडे, वय वर्ष 46, राहणार सोलापूर याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे इंगळे MIDC पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश AS सय्यद यांच्या सातकरस्थळी येथील देभारकर कॉलनीतील ज्ञानदीप पंत स्मृती या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 2,25,000 रुपयांचा ऐवज चोरी केला. गेल्या काही दिवसांपासून सातकरस्थळ परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. यावेळी चोरट्यांनी तर थेट जिल्हा न्यायाधीशांच्याच घरी चोरी केल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत न्यायालयातील कर्मचारी रोहिदास पंडित चव्हाण यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. खेड तालुक्याचे माजी आमदार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप मोहिते पाटील यांनी समितीच्या गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी सलग तिसऱ्यांदा झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला. सहकार कायद्यानुसार सलग 3 मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या संचालकांचे पद धोक्यात येते. त्यामुळे मोहिते पाटील व 7 सहकारी पदाधिकारी पुढच्या मासिक सभेला उपस्थित राहणार की सभापती उपसभापती निवडीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे काही वेगळे समोर येणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहणार आहे. बाजार समितीतील दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. मातोश्री प्लाझा गृहनिर्माण सोसायटी, राक्षेवाडी, राजगुरुनगर येथून चोरट्याने MH03 AP 8645 या नंबरची गाडी चोरलेली आहे. संबंधित मुलगा CCTV मध्ये कैद झाला आहे. खेडमध्ये दुचाकी चोरणाऱ्यांची टोळी दाखल झालेली असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली असून तत्कालीन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी शाकीर कौसुद्दीन चेनेरे यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले. मीच 7 ऑक्टोबर 2020 रोजी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं त्यांनी न्यायालयात सांगितलं. खेड येथील विशेष न्यायाधीश अशरफ घनवाल यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शाकीर कौसुद्दीन चेनेरी यांची साक्ष नोंदवली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात 7 ऑक्टोबर 2020 रोजी 20 किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. तपासात आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल 132 किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी 10-15 किलो मेफेड्रॉन तयार केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह एकूण 20 जणांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड्रॉनची विक्री करत असल्याचं उघडकीस आलं होतं. पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध 28 सप्टेंबर 2021 रोजी खेड सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्याने गेल्या 3-4 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत. यामध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नव्याने गण रचना देखील करण्यात आली होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर ही नव्याने करण्यात आलेली गण रचना रद्द करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार सत्तेवर आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नवीन गट गुणांनुसार होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नव्या गट रचनेत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट संख्या 8 आणि पंचायत समिती गट संख्या 16 झाली होती. आळंदी येथील कार्तिकी एकादशी उत्सव आणि संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातून पीएमपीला 98,87,122 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या सेवेचा एकूण 7,40,318 प्रवाशांनी यात्रा बस सेवेचा लाभ घेतलाय, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. चाकण तालुका खेडमध्ये वाहतूक पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा रस्त्यावर कार्यरत असली तरी नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. गुरुवारी 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी पुणे नाशिक महामार्गावर अशी लांबच लांब रांग पाहायला मिळत होती. तळेगाव शिक्रापूर महामार्गासह चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगे परिसरात एमआयडीसी नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीत गुरुवार दिनांक 5 डिसेंबरपासून प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. महाळुंगे पोलीस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, एन्ड्युरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, एचपी चौक या रस्त्यांवर जड अवजड हलकी वाहने आणि कंपनी बसेस आदी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच दुहेरी वाहतुकीस रस्ता अपुरा पडत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून यापूर्वीचे निर्बंध रद्द करून तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतुकीचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान वाहतूक बदलाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य वाहन चालकांना माहिती नसल्याने गोंधळ उडाला. एचपी चौक ते महाळुंगे दरम्यान काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. एकूणच या एकेरी वाहतुकीच्या बाबत स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. सध्या प्रायोगिक तत्वावरती ही एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. आज गुरुवारीच त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये नो एंट्री आणि पर्यायी मार्ग जे त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यानुसार चाकण तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे पोलीस ठाणे चौकाकडून एचपी चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तर त्याच्यासाठी जो पर्यायी मार्ग आहे तो महाळुंगे पोलीस ठाणे चौकातून डावीकडे वळून एन्ड्युरन्स चौकामार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. त्याच्यानंतर एन्ड्युरन्स चौकाकडून महाळुंगे पोलीस ठाणे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. आणि त्याच्यासाठी जो पर्यायी मार्ग सांगण्यात आला आहे तो एन्ड्युरन्स चौक ते एचपी चौक मार्गे इच्छित स्थळाकडे जाता येणार आहे. त्याच्यानंतर एचपी चौकाकडून एन्ड्युरन्स चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी जो पर्यायी मार्ग आहे तो तळेगाव चाकण रस्त्याने एचपी चौक ते महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मार्गे इच्छित स्थळाकडे जाता येणार आहे. त्याच्यानंतर जे एकेरी मार्ग केलेले आहेत या प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतुकीत तर ते एकेरी मार्ग एचपी चौकातून महाळुंगे पोलीस ठाण्याकडं महाळुंगे पोलीस ठाणे चौक हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्याच्यानंतर महाळुंगे पोलीस ठाणे चौक ते एन्ड्युरन्स चौक हा सुद्धा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एन्ड्युरन्स चौक ते एचपी चौक हा एक एकेरी मार्ग करण्यात आलेला आहे. आता हे प्रायोगिक तत्वावर करण्यात आले त्याच्यासाठी हरकती आणि सूचना नोंदवण्याचं सुद्धा पोलिसांनी आवाहन केले. वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी महाळुंगे वाहतूक विभागाकडून आज गुरुवार 5 डिसेंबर 2024 पासून प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली आहे. वाहन चालकांनी नागरिकांनी याबाबत आपल्या सूचना हरकती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखा उपायुक्त कार्यालयात 19 डिसेंबर 2024 पर्यंत कळवाव्यात. त्यांचा विचार करून प्रवेशबंदी आणि एकेरी वाहतुकीबाबतचा अंतिम आदेश काढण्यात येणार आहे. आता सध्या महाळुंगे गावातला ओढ्यावरचा जो अरुंद पूल आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते. सगळीकडे समांतर 2 पूल बाह्यवळण रस्ते झाले. पण महाळुंगे गावात एकच पूल आहे आणि फक्त 2च वाहने एका वेळी जाऊ शकतात. हा पूलसुद्धा जीर्ण झाला आहे. तो कधी पडू शकतो याबाबत कुणीच गांभीर्याने घेत नाही. शासनानं महामार्गाचे हे काम युद्धपातळीवर सुरू करून मूळ समस्या प्रशासन रस्ते विभागाने त्वरित सोडवावी अशी या भागातल्या जनतेची मागणी आहे. आता पोलिसांनी जे आपल्याला आवाहन केले नागरिकांना त्याच्यानुसार एकेरी वाहतुकीच्या निर्णयाचा काही दिवस वाहन चालकांना त्रास होईल. मात्र या नियोजनामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळ वाचेल, दिलासा मिळेल. तळेगाव चाकण रस्त्यासह चाकण एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या हेतूने एकेरी वाहतुकीचे पालन करावे. स्थानिकांसह कामगार उद्योजक वाहन चालकांनी सहकार्य केलं पाहिजे असं महाळुंगे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. आपला गाव आपला विकास यासाठी 15व्या वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधीसाठी
गाव पातळीवर प्राधान्यक्रमानुसार विकास कामांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे। खेड पंचायत समितीच्या पंचायत विभागाच्या वतीने गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली येथे अंबिका मंगल कार्यालयात तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक यांची कार्यशाळा संपन्न झाली। राजगुरुनगर चांडोली येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी यांच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने राजगुरुनगर शहरातून श्री स्वामी समर्थाची पालखीची मिरवणूक काढून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली। दत्त जयंती निमित्ताने रविवार दिनांक 8 ते 16 डिसेंबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। राजगुरुनगर शहरात महाविद्यालयीन तरुणीचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाला आहे। पौर्णिमा विकास ढमाले, वय 17, राहणार राक्षेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे। मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही। तरुणीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। म्हाळुंगे येथील नाट्य क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष भोसले यांची निवड करण्यात आली। श्री शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव येथील 14 व 17 वयोगटातील खो खो संघास क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले। काळूस गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस या ठिकाणी यशवंतराव क्रीडा स्पर्धा काळूस बीट केंद्र यामध्ये पार पडल्या। यामध्ये जाचक वस्ती या खो खो संघाच्या मुलामुलींचा लहान गटात प्रथम क्रमांक आला, तर कबड्डीमध्ये पवळेवाडी मुलींचा प्रथम क्रमांक आला आहे। खेड तालुक्यातील वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 3 डिसेंबर जयंती आणि 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनाच्या औचित्य साधत गिर्यारोहकांच्या वतीने मानगडाच्या महादरवाजातून महामानवास वंदन करण्यात आले। सह्याद्री खोऱ्यात दुर्ग भटकंती करीत रायगड जिल्ह्यातील कोकण दिवा, मानगड आणि कुर्डुगड हे 3 गिरिदुर्ग 25 किलोमीटरची पदभ्रमंती करीत एका दिवसात सर करीत टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी मानगडाच्या महादरवाजातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांना वंदन केले। या मोहिमेत राजगुरुनगर आणि पुणे येथील गिर्यारोहक सहभागी झाले होते। या मोहिमेची सुरुवात पहाटे 5 वाजता रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सांदोशी गावातून झाली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक मीटिंग नुकतीच संपन्न झाली। या मीटिंगमध्ये सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी व संचालक माणिक गोरे, संचालक सागर मुरे, संचालक सोमनाथ मुंगसे, अशोक राक्षे, महेंद्र गोरे, सुधीर भोमाळे, सयाजी मोहिते, अनुराग जैत व सर्व संचालकांनी आपल्याला मिळालेले मानधन दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा गणेश खिंड तळवडे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी देण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।